गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत मोठे चढउतार होत असल्याचे चित्र आहे. आखाती देशातील या युद्धाचा थेट परिणाम आता सराफ बाजारात देखील होत आहे. अशातच सोनं आणि चांदीच्या दरात दररोज मोठे बदल होतानाचे चित्र आहे. अशातच आता सुवर्णनगरी जळगावच्या सराफा बाजारपेठेतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काल म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसापेक्षा आज सोने 3500 रुपयांनी वाढले आहे, तर चांदीच्या दरात 6000 रुपयांची वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगावमध्ये सोन्याचा आजचा दर हा जीएसटी शिवाय 1,49,500 रुपये इतका आहे, तर काल हेच दर 1,46,000 रुपये इतके होते. परिणामी आज सोन्याच्या दरात एकूण 3,500 रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे चांदीचे दर आज 2,46,000 प्रति किलो असून काल हेच दर 2,40,000 प्रति किलो होते. म्हणजेच चांदीच्या दरात एकूण 6,000 रुपयांची वाढ झाली आहे. अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव फार काळ टिकणार नाही आणि लवकरच परिस्थिती सामान्य होऊ शकते. त्यांनी असेही म्हटले आहे की अमेरिकी सैन्य पुढील 2 ते 3 आठवड्यांत इराणमधून माघार घेऊ शकते. या वक्तव्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये बदल होताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.